मंत्री साहेब, तुम्हाला आईची शपथ, आणि आई नसेल तर अमृताताईची शपथ की कर्जमाफीत अजिबात निकष लावू नका आणि कर्जमाफीचा वाटप ताबडतोब करा. कारण 7 जून म्हणजे आखाडतोंड. आखाडतोंड लागल्यानंतर टीव्हीवर बातम्या येतात की पाणी पडल्यामुळे मुंबईकर सुकावले, पुणेकर सुकावले, नागपूरकर सुकावले, कारण तुमच्या घरातल्या येश्या बंद होतात आणि तुम्हाला गरमीपासून सुटका होते. पण आमच्या शेतकऱ्याला आखाड लागते. आखाड लागणं म्हणजे सांगू, आखाड लागणं म्हणजे अशक्तपणा येणे, गढाटपणा येणे. आणि आपण ज्या शेतीला आई मानतो आणि तिची पेरणी करतो म्हणजे त्या क्रियेला आपल्या आईची वटी भरणे असं म्हणतात. तर त्या आपल्या आईची वटी भरण्यासाठी मुलाला उभं न राहता येणे म्हणजे आखाडतोंड लागणे. आखाडतोंड लागण्याचं कारण, आणि आखाडतोंड लागल्यानंतर आमच्या शेतकऱ्याची बायको पाणी पडल्यानंतर जे धुऱ्यावर बांधावर तरुट्याची भाजी उगते ती भाजी आणते. कारण भाजीपाल्याला सुद्धा आखाडतोंडी पैसा नसतो. घरात तेल नसल्यामुळे तेलाचा काटा म्हणजे 1 ते 2 मिली तेल त्या ताव्यावर त्या भाजीत टाकून ती भाजी शेतकऱ्याची बायको शेतकऱ्याला खायला देते आणि त्याला सांगते की ही भाजी का आखाड लागत नाही, अशी समजूत ती त्याची घालते. दुसरी गोष्ट, प्रत्येक गावात 2-4 लोक बरे असतात की जे शेतकरी प्लस सावकार, जे शेतकरी प्लस कर्मचारी, जे शेतकरी प्लस व्यापारी असतात, दुकानदार असतात. ज्यावेळेस आमच्या शेतकऱ्याचे पोरं पाराकडं, मंदिराकडं, शाळेच्या मैदानाकडे खेळायला जातात त्यावेळेस त्या सावकाराचं खत बी गावात आलेलं असतं. पोरग पळत येतं आणि आमच्या शेतकऱ्याला म्हणतं की पप्पा, सावकाराचं खत बी आलं, आपलं कधी येणार? आपल्या गावच्या, आपल्या बाजूच्या दुकानदाराचं खत बी आलं, आपलं कधी येणार? आपल्या गावातल्या शिक्षकाचं, ग्रामसेवकचं, तलाठ्याचं खत बी आलं, आपलं कधी येणार? आमचा शेतकरी त्याला समजावतो की बाळा, मुख्यमंत्री साहेबांना शब्द दिला की कर्जमाफी नक्की होणार, लवकर होणार, आणि कर्जमाफी झाल्यानंतर मी तुझ्या शाळेचे पुस्तकं, कपडे आणि आपल्या शेतीला लागणारं खत बी आणणार, अशी त्या लेकराची समजूत घालतो. आपल्या छोट्या छोट्या लेकराच्या प्रश्नाचे उत्तर देऊन शेतकरी आमचा दमतो. त्यावेळेस शेती रात्री उशिरा शेतातून येऊन, कारण आज तरी माझे मुलं काही प्रश्न विचारतील आणि त्याचं उत्तर देऊ शकणार नाही, म्हणून आमचा शेतकरी मुलं झोपल्यानंतर शेतातून घरी येतो आणि त्यांच्या डोक्यात